असतो, पण कविता मला आठवली इंजिनिअरवर गेलेल्या लोकांनी. कोणी म्हणतात त्या जगात चिकार इंजिनियर झाले, कोणी म्हणतात या जगात चिकार इंजिनियर झाले, कोणी म्हणतात हे सगळे लाचार आणि भ्रष्टाचारीच आहे, कोणी म्हणतात हे सगळे लाचार आणि भ्रष्टाचारीच आहे. पण या सगळ्यांना सांगा, हे जग याच अभियंत्यांनी निर्माण केले, हे जग आपण निर्माण केलंय, हे जग इंजिनियरने निर्माण केलंय, हे जग कॉन्ट्रॅक्टरने निर्माण केलंय. आणि कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे तुमचा बॉस आहे आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणजे असं अजिबात नाही. आता इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं बदल केलेला आहे की आय एम द एम्प्लॉयर किंवा ओनर, तुम्ही काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, पण ह्याच्यावर एक थर्ड न्यूट्रल पार्टी काम करते आणि त्याला इंजिनियर असं म्हणतात. त्यामुळे इंजिनिअरच्या संकल्पना सुद्धा आता बदलत चालते. पण आपण रुटीनली PWD आणि झेडपीमध्ये काम करतो आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी वाटत राहतात. पण सगळ्यात ज्या पुढून आल्यानंतर शेवटी मी झेडपीत आलो, लोक खांदावर जातात की वर्णन करायचं. नॅशनल हायवे डिग्री केलं, मुंबईला केलं, त्याच्यानंतर लातूर वगैरे करून शेवटी झेडपी सोलापूरला आलो. आता बहुतेक मला वाटतं पंचायत समितीत एसीडी झाला, जॉब केला कमी झाला असं वाटायला लागलं. पण उलटा प्रवास सुद्धा चांगला असतो आयुष्यात. आयुष्यात काही सरळ प्रवास असा असं काही नाही, कधी उलटा प्रवास सुद्धा सुंदर असतो. पण आजच्या दिवसाचं औचित्य काय आहे की ज्या माणसाने स्वतःच कधीच लोकांसमोर वैयक्तिक आयुष्य उभं केलं नाही, असे डॉक्टर विश्लेषण करतात. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची मिसेस कोण आहे, त्यांची मुलं कोण आहे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी काय केलं काहीही लिखित स्वरूपात आढळत नाही. हा माणूस 101 वर्ष जगला. तुमची बिल्डर असोसिएशन 1942ला चालू झाली, ते 1961ला एक्सपायर झाले. त्यांना बिल्डर असोसिएशन फॉर्म झाल्यानंतर 1955 साली त्यांच्या हयातीत भारतरत्न पुरस्कार मिळाला. असा हा इंजिनियर त्याला हयातीत मिळाला. लोकांना मृत्यू नंतर भारतरत्न मिळाले, पण असा एकमेव इंजिनियर आणि तो एकटाच राहील असं वाटतंय, कारण तो एवढा सचोटीचा प्रामाणिक होता की तो सरकारी गाडी सुद्धा सरकारी कामालाच वापरायचा. इतर ठिकाणी तो त्याची गाडी बनवायचा. घरातला दिवा सुद्धा घरगुती कामाला घरातला दिवा, सरकारी कामाला सरकारी दिवा. अलीकडे सरकारी गाडी तोडला जाताना बायका पोरं सगळेजण असते, तोडवाला थांबवतो, ऐकायला दाखवा म्हणतो. त्याला राग येतो त्या अधिकाऱ्याला, मी सरकारी अधिकारी आणि फक्त तुम्हाला घेऊन चाललोय बाबा, टोल भरायला पाहिजे. टोल काय, टोल कंपल्सरी, टोल म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरची डेव्हलपमेंट आहे. अलीकडे तर टोल रिएम्बर्समेंट ठेवला पाहिजे. सरकारी कामाला चालल्या तरी टोल भरायचं, रिएम्बर्स करा. तुमच्यासारखे जर तिथे इंटरफेअर असले, कॉन्ट्रॅक्टर असले तर तुम्ही त्या नुकसान सहन करायचं. पण एक कन्सेप्टच अलीकडे लोक कमी झालेले की टोल भरायचा. टोल सरकारी कामाला असं रिएम्बर्स करून घ्या ना, पण कॉन्ट्रॅक्टरचं नुकसान, शासनाचं नुकसान या गोष्टी खरं तर आपण टाळल्या पाहिजे. विश्वेश्वरय्यांचं वैशिष्ट्य काय होतं, लहानपणी वडील वाढले त्यांचे 15 वर्ष, अतिशय हारापेष्टा आणि ट्युशन घेऊन त्यांनी लोकांना शिकवत शिकले. आणि म्हैसूर प्रांतात त्यांचा खरं तर जन्म मुद्देबिहाळचा. आधीचा कोलार म्हणून एक डिस्ट्रिक्ट होता, कोलार म्हैसूर प्रांतातला होता, आता ते कर्नाटकात आहे. त्या कोलार मधल्या मुद्देबिहाळचा जन्म. कोलार कशाला प्रसिद्ध आहे तर सोन्याच्या खाणीला प्रसिद्ध आहे. असा सोन्याच्या खाणीच्या ठिकाणी हा परिस जन्माला आला आणि या परिसाने सगळ्या ब्रिटिशकालीन भारताला असा स्पर्श केला की ते डॅम आज सुद्धा दिमागात भारतात उभे आहेत आणि त्यांची कीर्ती अशी दुर्दुंते आहे की अजूनही कुठल्या इंजिनियरला कमी नाही. 1905 साली त्यांनी पेटंट मिळवलं ऑटोमॅटिक स्लूज गेटचं आणि त्या पेटंटच्या पैशातून त्यांनी पॉलिटेक्निक बेंगलोरला चालू केलं. म्हणजे अशी माणसं फार वेगळं आहेत. अलीकडे पैसे मिळाले की स्वतःचा बंगला बांधतो, मोठ्या गाड्या घेतो, फार्म हाऊस बांधतो, सगळं चांगलं, ही चांगली स्वप्न. पण मिळालेल्या पैशातनं लोकांसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बांधून त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं गेलं. तुम्हाला माहित नाही पण म्हैसूर सायन्स असून ही त्यांची फॅक्टरी आहे. स्टेट बँक ऑफ म्हैसूर ही त्यांची निर्मिती आहे. त्यांनी ऍग्रिकल्चरल कॉलेज काढलं. अलीकडे लोक म्हणतात की इंजिनियर काय करतो, तो इंजिनियर मोठा राजकारणी पण होता. आज तो म्हैसूर प्रांताचा दिवाण ऑफ म्हैसूर म्हणून काम केलं. दिवाण ऑफ म्हैसूर म्हणजे काय, पंतप्रधान होते ते. त्यांनी म्हैसूरच्या सगळ्या रेल्वे डेव्हलप केल्या त्या माणसाने. त्या माणसाचे फार कमी किस्से आपल्याला माहिती आहेत, त्यांचे किस्से भरपूर आहेत. सगळ्यांना फक्त इंजिनियर गेला त्यांच्या रेल्वेचा किस्सा माहित असतो, पण रेल्वे सोडून दुसरा एक किस्सा सांगतो. ते सुप्रिटेंडिंग इंजिनियर असताना इजिप्तच्या दौऱ्याला गेले, तिथं बॉयलर बघायला. बॉयलरची शिडी जी होती ती
चांगली 20 मीटरची होती. त्यामुळे व्हिजिटला जाणारे लोक कसे जातात, इंजिनियर, राजकारणी, गँग, ही सगळी गँग मजा करायला, जेवायला, खायला, परदेश फिरायला जाते. पण ते 20 मीटरची पायऱ्या कोणी चढायच्या? विश्वेश्वरामध्ये नेहमी चढणार. वयाच्या 53 वर्षी 54 वर्षी 20 मीटरच्या पायऱ्या चढत वर गेले. गोंधळ बघितला, त्यांना काय प्रश्न विचारायचे ते विचारले, परत आले. म्हैसूरमधला भद्रावती स्टीलचा कारखाना मृतावस्थेत होता. त्याला जागृत करण्यासाठी तिथं बॉयलर्स आणि मशिनरीची आवश्यकता होती. त्या महान अभियंत्यांनी तिथं परत त्याचं डोकं लावलं, बॉयलर आणि मशिनरी आणली आणि त्या भद्रावती स्टीलमध्ये स्टील निर्माण करून त्या स्टीलचा सप्लाय इंग्लंडला करायला लागला. म्हणजे ब्रिटिश काळात एक भारतीय ब्रिटिशकालीन भारतात फॅक्टरी तयार करून त्याचं स्टील इंग्लंडला देतो. त्या इंग्लंडने त्याच्यावर अन्याय केला. त्यांना डॅमची निर्मिती करायची होती. कृष्णराज सागर डॅम ही त्यांची निर्मिती आहे. त्या डॅममध्ये सिमेंटचा सप्लाय कमी होत होता. तर या महान माणसाने सुरखी नावाचं नवीन मटेरियल शोधून काढलं आणि ते सिमेंटला सबस्टिट्यूट होतं. त्याच्यात लाईट वापरत होते. आधीच्या काळात सुरखी जे वापरायचे होते ते सुरखी मटेरियल इतकं पॉप्युलर झालं की इंग्रजांना याचे दर्शक वाटायला लागले की माणूस काय करेल. म्हणून इंग्रज लोक सुद्धा त्याला घाबरायचे. इंडस्ट्रियलायझेशन वयाच्या 100व्या वर्षी तो माणूस जिवंत होता आणि त्याच्या वाढदिवसाला पंडित जवाहरलाल नेहरू सारखा भारताचा पंतप्रधान माणूस बेंगलोरला गेला आणि त्याच्या हयातीत त्यांनी त्याच्या 100चा कार्यक्रम व्यवस्थितपणे झेलला आणि आनंदात साजरा केला. वयाच्या 101 वर्षी त्यांचं निधन झालं. पण 101 वर्ष कुठला इंजिनियर जाऊ शकतो. त्यामुळं हे फार अवघड आहे. त्यांच्याविषयी बोलण्यासारखं प्रत्येक बाबतीत भरपूर आहे. तुम्हाला प्रत्येक बाबतीत किस्से सांगतो, पण तुम्ही आता लिमिटेड लोक आहेत म्हणून एक गोष्ट सुद्धा त्यांची मी ऐकली आहे थोडीफार. गोष्ट त्यांच्या रिलेटेड नाही पण आपल्याला रिलेटेड आहे. आम्ही इंजिनियर लोक आम्हाला मालक समजत असतो आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक आमच्या हाताखाली काम करता असं गैरसमज आहे. असेच 2 व्यक्ती होते. ते 2 व्यक्ती गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये इंजिनियर म्हणून काम करायचे. दोघे एकत्रच नोकरीला लागले. दोघांनाही प्रमोशन पण एकाच वर्ष मिळालं. डेप्युटी इंजिनियर झाले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले, एसयू ते रिटायर पण झाले. दोघं जण रिटायर झाल्यानंतर एक जो होता त्यांनी काय केलं की त्याने स्वतःची कंपनी काढली बिल्डरसारखी आणि त्याने कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय चालू केला. दुसरा मात्र फार निवांत होता. दुसरा निवांत बसला. पण 4-5 वर्षानंतर त्याला वाटायला लागलं की आपल्याकडे खूप पैसे काढले आपण काय करायचं. म्हणून तो दुसरा त्याच्या पहिल्या मित्राकडे गेला. मला कंपनीत घे म्हणला तुझ्या, मी का निवांत आहे. दोघंही चांगले मित्र होते. घे म्हणला कंपनी तुला डायरेक्टर करतो, चेअरमन करतो, ये. गेला नोकरीला. नोकरीला गेल्यानंतर त्या नोकरी करणाऱ्या मित्राला एके दिवशी वाईट वाटलं आणि वाईट वाटून दोघं पार्टीला बसले असताना तो मित्र त्याला म्हणाला की अरे यार पूर्ण 20 एकाच पोस्टवर होतो, एकाच बुद्धिमत्तेचे एकाच वेळेस रिटायर झालो, पण तू मला काही मी तुझ्याकडे काम करतो असं का. तो मित्र म्हणला तर वाईट वाटू देऊ. मी फक्त तुला थोडक्यात सांगतो असं का घडलं. एके दिवशी म्हणला तू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना आपण घरी निघालो होतो. वाटेत माझ्या लक्षात आलं की त्या ऑफिसमधले लाईट आणि एसी वगैरे चालू आहे सगळं, तर ते बंद करायचंय. पण जायला अर्धा तास लागत होता. तेव्हा तू म्हणलास काय ते सरकारचं जाते काय जवळ म्हणून तू निघून गेलास आणि मी मात्र परत कार्यालयात गेलो. कार्यालयातले तुझे पण लाईट बंद केले, माझ्या पण कार्यालयातले लाईट बंद केले आणि मी परत आलो. म्हणजे माझा अप्रोच जो होता आधीपासून मालकासारखा होता आणि तुझा अप्रोच जो होता तो लोकांसारखा होता. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जो आहे कॉन्ट्रॅक्टर हा मला काही लक्षात ठेवा आणि दुसरे आमच्यासारखे नोकरी करणार आहेत ते लोक आमचा अप्रोच लाईट बंद न करण्याचा आहे, पण तुमचा अप्रोच लाईट बंद करण्याचा आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींना बरंच शिकण्यासारखं असतं. मी तयारी करून आणि कागद काढून कधीच बोलत नाही. असं बोललेलं मला आवडतं. पण शेवटी गाणं म्हणतात पण गाणं पण हे गाणं मला इंजिनियर म्हणून असं वाटतं. जो सोचे जो चाहे वो करके दिखाते, हम वो है हम दो से पाचे बना दे.